सांगतात की मार्च महिन्यामध्ये त्यांना छातीमध्ये अचानक दुखायला सुरू झालं, पण ते म्हणतात की मी थोडंसं त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, पण तो त्रास मला वाढत गेला. त्रास वाढत गेल्यामुळे ते म्हणतात की मी दवाखान्यामध्ये गेलो. डॉक्टरने मला एक्सरे काढायला सांगितला. एक्सरेचे रिपोर्ट नॉर्मल आले, पण डॉक्टर म्हणाले तुमचा त्रास समजत नाही आहे, एंडोस्कोपी करावी लागेल. एंडोस्कोपी केल्यावर त्यांना गॅस्ट्रिकचा प्रॉब्लेम आहे असं डॉक्टरनी सांगितलं. त्यांना गोळ्या दिल्या, पण ते म्हणतात मी 1 महिना गोळ्या घेतल्या, पण मला काही फरक नाही पडला. आणि ते म्हणतात की मी दर शनिवारी प्रार्थना करत होतो, परमेश्वरकडे तुमच्या संगे प्रार्थनेमध्ये सहमत होत होतो. आणि ते सांगतात की परमेश्वर मला स्पर्श केला. 3 आठवड्यापूर्वी शनिवारच्या अशाच प्रार्थनेमध्ये परमेश्वराने त्यांना स्पर्श केला प्रार्थनेमध्ये आणि त्यांना पूर्ण आरोग्य दिलं. ते म्हणतात त्यावेळेस पासून मला काहीही छातीचा त्रास झालेला नाहीये. ते सर्व गौरव प्रभू येशूच्या नावाला देतात. त्याचबरोबर ते सांगतात की ह्या आरोग्यासाठी त्यांनी देवाबरोबर एक शपथ सांगितली होती की प्रभू जर तुम्हाला आरोग्य दिलं तर मी घरापासून चर्चपर्यंत चालतील. ते म्हणतात मी उरुळी कांचन पासून चर्चपर्यंत 43 किलोमीटर उरुळी कांचन सकाळी 8:15 ते निघाले होते. 6:30 वाजता ते चर्चमध्ये पोहोचले. सकाळी 8:15 वाजता. 8:15 ही लेफ्ट हिज होम ॲट 8 o'clock अँड रीच्ड हिअर 6:30. सकाळी 8:15 चालत निघून 6:30 वाजता इथे पोहोचले. 43 किलोमीटर अंतर 43 kilometers because he made an oath before God कारण त्यांनी देवाला नवस केला that I will come walking to testify. की मी चालत चालत येईन आणि साक्ष सांगेन. आता त्रास होत नाही. आता त्रास होतो. Blessed Lord in हालेलुया. Jesus' name. गेल्या वर्षी 15 डिसेंबरला जेव्हा तुम्ही वचन घेतलं होतं ते म्हणतात 1 पेत्र 5:7 प्रमाणे की तुमच्या सर्व चिंता काळज्या तुम्ही प्रभूच्या चरणी टाका आणि तो तुमची काळजी घेतो. तर ते म्हणतात की मी अनेक वर्षांपासून स्पर्धा परीक्षाची तयारी करत होते की सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये स्टेट गव्हर्नमेंटमध्ये जॉब मिळावा, परंतु फेल होत होत्या. त्यांना यश येत नव्हतं. प्रायव्हेट जॉब करू लागल्या पण परीक्षेत काही पास होत नव्हत्या. मग मध्ये काही काळ त्यांनी गॅप घेतला आणि परीक्षा देऊ लागल्या स्टेट गव्हर्नमेंटची. तर ते म्हणतात की गेल्या वर्षी त्यांची परीक्षा जी आहे 12 डिसेंबरला झाली. 15 डिसेंबरला त्यांना ओझा यायला लागलं की मी पास होईल की नाही माहिती नाही आहे. तर ते म्हणायला लागले की 1 पेत्र 5:7 प्रमाणे मी प्रभूच्या वचनावर विश्वास ठेवला. 6 एप्रिलला त्या जेव्हा चर्चमध्ये आल्या होत्या त्या म्हणतात की तुम्ही वचन घेतलं त्या दिवशी प्रभूच्या दयेविषयी की प्रभूची दया तुमची भेट घेणार आहे आणि जे कार्य आतापर्यंत तुमच्या जीवनात झालेलं नाहीये ते कार्य प्रभू तुमच्या जीवनात करणार आहे. 9 एप्रिल 2025ला रिझल्ट लागला. स्टेट गव्हर्नमेंटच्या परीक्षेमध्ये अनेक वर्ष जे नापास होत होत्या पास झाल्या त्या. हालेलुया. त्यांना मुंबई महानगरपालिकेमध्ये एक्झिक्युटिव्ह असिस्टंटचा जॉब मिळालेला आहे. सप्टेंबर 2025 मध्ये तिथे रुजू झालेले आहेत. त्यांचे अश्रू परमेश्वराने पाहिले आणि आनंद दिलेला आहे. Behold, executive assistant is standing before you ऑफ BMC of BMC. मुंबई महानगरपालिका. मुंबई She wants महानगरपालिका. to say something actually. Say. प्रभूनी एक्झाम पासून तर रुजू होईपर्यंत प्रत्येक वेळेस प्रभूने मला मदत केली आणि तुमच्या वचनाद्वारे प्रभूंनी मला प्रत्येक वेळेस सामर्थ्य दिलंय. मी नाही सांगू शकत पण प्रभूला सर्व गौरव सर्व मान महिमा देवाला. मी सिलेक्शन झाल्यापासून रुजू होईपर्यंत मेडिकलसाठी पोलीस व्हेरिफिकेशनसाठी देवानी अशी लोक उभी केली की ज्यांची माझी ओळख नाही आणि प्रभूने मला एकदम वरळी या ठिकाणी चांगल्या म्हणजे ठिकाणी प्रभूने लोकेशनमध्ये जॉब दिलाय म्हणून प्रभूला सर्व गौरव. हालेलुया. येशूंचा दिवा बनून तिथे राहा. Yes, God bless you. Amen. And use her, Lord, for Yes, your Lord. glory, O Yes, Master. Lord. She should Thank you. always stay there Yes. and get promotion after promotion. Yes, Master. In Jesus' name I pray. वो कहते हैं कि 3 सालों से वो कंपनी में काम कर रहे थे लेकिन उनका कोई इंक्रीमेंट नहीं हो रहा था. अच्छा. उनकी इच्छा थी कि वो दूसरी जॉब देखे. उन्होंने प्रभु यीशु के सामने विनती रखी कि प्रभु यीशु मेरे जन्मदिन से पहले तू मुझे अच्छी जॉब देकर आशीर्वादित कर. उस दौरान वो हर शनिवार चर्च आते रहे, आपके साथ प्रार्थना में सहमत होते रहे और प्रभु यीशु ने उनकी दिल की गुप्त इच्छा का मान किया है. उनका जन्मदिन 7 नवंबर के दिन था और 6 नवंबर के दिन ही प्रभु यीशु ने बेहतरीन जॉब डबल सैलरी के साथ देकर उन्हें आशीर्वादित किया. हालेलुया. See, God keeps His promise. Yes, double salary. So you don't forget Him. Yes. Okay? Amen. God bless you. Amen. 11 नोव्हेंबर 2025 रोजी या काकांच्या जीवनामध्ये आबाळ कोसळलं कारण की यांना पॅरालिसिसचा अटॅक आला. त्यांचं तोंड, हात, पाय सगळं वाकडं झालं. त्यांना खाता येत नव्हतं, बोलता येत नव्हतं. इव्हन त्यांच्या तोंडातून इथून लाळ गळत होती. डॉक्टरकडे घेऊन गेले. डॉक्टरांनी ॲडमिट केलं. डॉक्टर म्हणाले 6 महिन्यापेक्षा पण जास्त वेळ लागू शकतो, तरी आम्ही काही गॅरंटी घेत नाही. ह्या प्रभूमध्ये त्यांच्या बहीण आहेत. ह्याने ह्या काकांना आपल्या चर्चमध्ये आणलं. शनिवारी त्यांनी वचन ऐकलं. वचन ऐकल्यानंतर तुमची प्रार्थना ऐकली. त्यांनी प्रार्थनेसोबत तुमच्या सहमत झाले
आणि अचानक प्रभू येशूनं जे 6 महिने डॉक्टरांनी गॅरंटी पण नव्हती घेतली, तिथं प्रभूनं चमत्कार केला. प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना स्पर्श केला आणि चमत्कार रीतीने त्यांना त्या पॅरालिसिसच्या अटॅक मधनं बाहेर काढलं आणि त्यांना नॉर्मल केलं. हा चमत्कार प्रभू येशू ख्रिस्ताने केला. ते म्हणाले, प्रभू तू मला आरोग्य दिलं म्हणून मी चर्चला येऊन स्टेजवरती येणार, वेदीवरती येणार आणि साक्ष देणार आणि प्रभू येशूचा गौरव करणार. Praise God. Hallelujah. हे खरं आहे? बोलता येत नव्हतं मला काही, बोलता येत बोलता नव्हतं पण येत अजिबात. नव्हतं. लाड गळत होती पूर्ण. लाळ गळत होती. आता बरं वाटते. आता बरं वाटतंय. तुम्हाला काय म्हणायचंय? ते त्यांच्या मेसेजने मला फोन केला, म्हणजे सिस्टर प्रेयर करा तुम्ही. त्यांना मंगळवारी ऍडमिट केलं आणि प्रभूंनी त्यांना 3ऱ्या दिवशी आरोग्य दिलं. हालेलुया. पूर्ण सरळ तोंड झालं. 5व्या दिवशी डिस्चार्ज मिळाला त्यांना. अरे वा, प्रेज द लॉर्ड, Thank you, Father, for प्रेज healing. द लॉर्ड. आमेन, Thank you, Father. आमेन. ते अनेक वर्ष झाले आपल्या चर्चला येतात. ते सांगतात ते आता मुंबईला राहायला गेलेले आहेत, पण तरी देखील मुंबईला असताना देखील जसं त्यांना जमल तसे ते शनिवारच्या सभेला येतात, नाहीतर ते ऑनलाईन सभा पाहतात. ते सांगतात की गेल्या काही महिन्यांपूर्वी ते घरकामाचं काम करत होते मुंबईमध्ये. 13,000 रुपयाचं काम होतं. अनेक ठिकाणी ते काम करायचे, पण एकाच वेळेला ते सगळी कामं त्यांची गेली. काही समस्या होती त्यांना ठाऊक नाही, पण एका वेळेला सगळी कामं गेली 13,000ची. पण ते म्हणतात मी प्रार्थनेमध्ये प्रभूला त्याच्यापेक्षा जास्तीची अपेक्षा करत होते. ते म्हणाले की प्रभू मला ॲटलिस्ट 17,000 ते 18,000 पगाराचा मला तू जॉब्स दे. आणि ते म्हणतात की परमेश्वरने मला माझी प्रार्थना ऐकली आणि परमेश्वर मला आशीर्वादित केलं. मी 18,000 मागत होते, परमेश्वर मला 20,000ची कामं दिलेली आहेत. म्हणजे सर्व गौरव प्रभू येशूच्या नावाला देत आहेत. हालेलुया. मुंबईमध्येच ना? मुंबईमध्ये. खूप वर्षांपासून तुम्ही हो, येता. मी येते. मी पाहते तुम्हाला. आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये माझी सगळी कामं सुटली. म्हणजे 1,000वरच कामं आले. मी पोरांचं शिक्षण वगैरे सगळं दागिने वगैरे घाण ठेवून अशी मी घर चालवत होते. तर मी प्रार्थना केली की बाप्पा मला 18,000 ते 20,000 पर्यंत तू कामं दे. तर दे बाप्पाने मला 20,000ची कामं दिली. Praise God. सकाळी संध्याकाळ फक्त 2च टायमाची काम आहे. दिवसभर तर मी Hallelujah. घरीच असते. आमेन, आणि देव बाप्पाने खूप छान कामं दिली. आमेन. Praise God. हालेलुया. Father, you have blessed her, oh Father, according to her faith, and more than that, you have given her, oh Father. Yes, Master. Beyond our asking and our Yes, thinking, yes. you give. Yes, Jesus. And Lord, Amen. now double Yes. blessings should come in our house. In Jesus' name I pray. Amen. Amen.